तर संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरमध्ये ते पोहोचले आणि या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। तर मी मंत्री झालो तरी जनतेसाठी सदैव उपलब्ध असणार असं संजय शिरसाट यांनी यावेळी म्हटलेलं आहे। याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर मंत्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेत। जंगी स्वागत केलं जाते आणि त्यांचंही स्वप्न होतं की समाजसेवा करत असताना कुठेतरी मंत्रिपद मिळावं। काय सांगाल, बऱ्याच प्रतीक्षेनंतर मनासारखं होतंय, मंत्रिपद मिळालंय, समाधानी आहात का? काय तुमचं ध्येय आहे? निश्चित मंत्रिपद मिळालंय, त्याचं समाधान आहे, आनंदही आहे। आयुष्याचे 40 वर्ष राजकारणात घालवल्यानंतर आज एका स्टेपला जेव्हा आलो त्या टायमाला हे मंत्रिपद जेव्हा मिळतं त्या टायमाला निश्चित वाटतं की नाही, जो संघर्ष आपण केला, जे संकट आपण झेलली, आज त्याचं चीज झालं, मंत्री झालो आहे। परंतु मंत्री झाल्यानंतर जबाबदाऱ्या तेवढ्या वाढल्यात। आता खऱ्या अर्थानं हा स्पेस जो आहे मला मिळालेला त्याचं चीज केलं पाहिजे। लोकांनी मंत्री म्हणून नाही तर संजय शिरसाट म्हणून आठवणीत ठेवलं पाहिजे, असा माझा प्रयत्न राहील। निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचे ते संजू भाऊ आणि आताचे मंत्री संजू भाऊ, यातला फरक काय असेल? आता काय नाही, लोक मला संजय भाऊच म्हणतील। मला एवढं 15-16 वर्ष कोणी मला आमदार म्हणत नव्हतं, संजू भाऊच म्हणतात। आणि कालही पाहिलं मी स्वागत करताना संजू भाऊचा हात धरून ओढत होते असे जोरजोरात। त्यांना वाटतच नव्हतं हा माणूस मंत्री झालेला आहे, फक्त आमचा भाऊ मंत्री झाला आहे म्हणून ते त्याच प्रेमाने मला आलिंगन देत होते, भेटत होते। मी जमिनीवर राहणार आणि जनतेची सेवा करणार, हीच भावना संजय शिरसाट यांची पाहायला मिळते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।